नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्यासमोर त्या स्वर्धीचा अकॅडमी यूट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 22 डिसेंबर. सर्वत आपल्याला शुभप्रभात. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण सुरू करतोय आजचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, हा चालू घडामोडी जर पाहायला गेला खूप महत्त्वाचा, कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा घटक आहे. आणि मित्रांनो, हा मराठी भाषेत सुरू केला जेणेकरून मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचा पहिला प्रश्न की बाया कर्वे पुरस्कार कोणत्या संस्थेकडून दिला जातो? असा पहिला प्रश्न आहे की आपल्याला माहित पाहिजे. तर उत्तर आहे महर्षी कर्वे. ठीक आहे, ओके, ठीक आहे. शिक्षण समिती म्हणजे जी संस्था आहे पुण्यामध्ये, महर्षी कर्वे त्यांच्या थ्रू दिला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुरस्काराचे नाव बाया कर्वे पुरस्कार. देणारी संस्था महर्षी कर्वे श्री श्री शिक्षण संस्था, लक्षात ठेवा, पुणे. आणि सुरुवात झाली 1996-97 शताब्दी वर्षात झालेला आहे. तर पुरस्कार स्वरूप 1,01,000 रुपये रक्कम आणि स्मृतिचिन्ह, समाजसेवा, सुधारणा, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. स्वतंत्र निवड समितीद्वारे दरवर्षी निवड होते. 96-97 मध्ये गंगूबाई पटवर्धन पहिला पुरस्कार मिळाला. 2021 मध्ये जया तासुंग मोयांग यांना मिळाला. 24 मध्ये इंदुमती कटादरे आणि 2025 मध्ये 30वा पुरस्कार आहे मीनाक्षी निकम यांना मिळालेला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, मीनाक्षी निकम हा एक शब्द लक्षात असू दे, मीनाक्षी निकम. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. स्टॅच्यू ऑफ युनिटीचे मुख्य शिल्पकार कोण आहेत? आपण जर पाहायला गेलं तर उत्तर आहे राम व्ही सुतार हे मुख्य व्यक्ती होते की स्टॅच्यू ऑफ युनिटीचे मुख्य शिल्पकार. आता हा प्रश्न घ्यायचा मूळ कारण काय? कारण त्याचं निधन झालेलं आहे 18 डिसेंबर रोजी. पूर्ण नाव आहे रामन वानमळी सुतार. जन्म 19 फेब्रुवारी 1925, ढाकलगाव, धुळे, महाराष्ट्र. मृत्यू 18 डिसेंबर. शिक्षण जेजू स्कूल ऑफ आर्ट, मुंबई. व्यवसाय शिल्पकार आणि मूर्ती रचनाकार. योगदान 8,000 प्लस शिल्परचना. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळख स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर, जे रामवी सुतार यांनी बनवलंय. जगातील सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यासह अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या मूर्ती. पद्मश्री 1999, पद्मभूषण 2016. विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय सन्मान सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. ठीक आहे. तिसरा प्रश्न. जगातील पहिले व सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन कोठे उभारण्यात आले आहे? आपण जर पाहायला गेलं तर उत्तर आहे जायगाव. ठीक आहे, जायगाव, तालुका सिन्नर, जिल्हा पुणे, सॉरी जिल्हा नाशिक. जायगाव तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे पहिले व सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन सुरू करण्यात आलेलं आहे. जगातील पहिले असेल, भारतातील सुद्धा पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन. तर कुठे सुरू करण्यात आले मित्रांनो? जायगाव तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. वैशिष्ट्य काय? जगातील सर्वात पहिले मोठे व अशा सुमारे कांदा केंद्र सुरू केले. सुमारे 5 कोटी खर्च करण्यात आलेला आहे. ठीक आहे. कोणतीही सरकारी अनुदान नाही. संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून. पुढाकार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. मुख्य उद्दिष्ट कांदा विक्री मध्यस्थी साखळी मोडीत काढणे. शेतकऱ्यांच्या मालाला थेट राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे. कांदा निर्यात आयात धोरणावर लक्ष ठेवणे. शेतकऱ्यांचे हित जपणे. उपलब्ध सुविधा कांदा बियाणे संशोधन संस्था आणि टेस्टिंग लॅब. शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, आधुनिक प्रशिक्षण केंद्र, कॉन्फरन्स हॉल. सुरुवातीला 2 एकर क्षेत्रावर ही उभारणी करण्यात आलेली आहे. पुढं नेक्स्ट चौथा प्रश्न मित्र हो. एआय आधारित क्रायमोस एआय प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑब्विसली आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपासण्यासाठी एआय आधारित महाक्रेमोस एआय प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य ठरले. प्लॅटफॉर्मचा आधार कृत्रिम बुद्धिमत्ता. मुख्य उद्देश सायबर गुन्ह्यांचा तपास प्रक्रियेला गती देणे, तपास अधिक अचूक व प्रभावी बनवणे. पुढे आणखी कार्यपद्धती. विविध सायबर गुन्ह्यांचा डेटा एकत्र करणे, गुन्हेगाराचे पॅटर्न नेटवर्क संबंध ओळखणे, तपास अधिकाऱ्यांना रिअल टाइम सूचना अलर्ट देणे. महत्वाचे फायदे. तपासाची गती वाढते, अचूकता सुधारते, मनुष्यबळाचा योग्य वापर आणि गुन्हे उघडकीस येण्यास प्रमाण वाढते. ठीक आहे. नेक्स्ट आहे 5वा प्रश्न. वी राईज हा उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? आपण 5वा प्रश्न पाहतोय. प्रश्न खूप सुंदर आहे.
वी राईस हा उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? आपण जर पाहायला गेलं वी, तर उत्तर आहे नीती आयोगाने तो सुरू केला आहे. नीती आयोगाने सुरू केलेला आहे. 6वा प्रश्न. टाटा IPL इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण ठरला आहे? सर्वात महागडा खेळाडू जर पाहायला गेला, आपण डिटेल पाहायला गेलं, तर कॅमरून ग्रीन हे ठरलेले आहेत सर्वात महागडे विदेशी खेळाडू. आपण डिटेल जाणूया काय आहे त्याबद्दल. खेळाडूचे नाव कॅमरून ग्रीन, राष्ट्रीयत्व त्याचा देश आहे ऑस्ट्रेलिया. टाटा IPL इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू विकत घेणारा संघ कलकत्ता नाईट रायडर्स. लिलाव रक्कम 25.20 कोटी. लिलाव वर्ष IPL 16. मागील विक्रम मोडला मिचेल स्ट्रॉकचा 24.75 आणि पॅट केमिन्सचा 20.50. तर आता कोण आहे मित्रांनो? कॅमरून ग्रीन आहे. BCCIचा नियम आपण पाहूया. विदेशी खेळाडूंसाठी सॅलरी कॅप 18 कोटी. ग्रीनला मिळणारी प्रत्यक्ष रक्कम 18 कोटी. फरकाची रक्कम 7.20 कोटी. BCCIच्या प्लेअर ऑफ वेलफेअर फंड मध्ये ते जमा केले होते 7.20 कोटी आणि मिळतं किती? 18 कोटी मिळतात. आपल्या डिटेल माहित पाहिजे. पुढं 7वा प्रश्न. इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? असा एक सिंपलसा प्रश्न विचारलाय, तर उत्तर आहे देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. कुठे झालंय? इचलकरंजी मध्ये. 8वा प्रश्न. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी रिअल टाइम सोर्स आहे ना अपॉइंटमेंट सुपर साइट सुरू करणारे कोणते राज्य व केंद्रशासित प्रदेश बनले आहे? सिंपलचा विचारला प्रदूषणाचा सामना करण्यासाठी तर उत्तर पाहायला गेलं, सर्वात जास्त प्रदूषण नवी दिल्ली, तर उत्तर आहे नवी दिल्लीने सुरू केलेलं आहे. 9वा प्रश्न. भारत आणि संयुक्त अरब अमिराती UAE यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय, तर उत्तर आहे डेझर्ट सायक्लोन हे त्याचं नाव आहे. लक्षात असू दे, डेझर्ट सायक्लोन. नेक्स्ट क्वेश्चन. 10वा. राष्ट्रीय गणित दिवस केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 22 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न मित्र हो. नरेंद्र मोदी यांना ओमानचा कोणता सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे? हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर कोणता सन्मान देण्यात आलेला असा प्रश्न विचारलाय, तर उत्तर आहे द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान. हा पुरस्कार नरेंद्रजी मोदी यांना देण्यात आलेला आहे ओमान देशाचा. पुढे 12वा. डेझर्ट सायक्लोन 2 संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये होत आहे? तर पॉइंट खूप महत्वाचा आहे, UAE सोबत झालेला आहे डेझर्ट सायक्लोन, लक्षात ठेवा. 13वा प्रश्न. सेबीने सुरू केलेली परवा योजना कशासाठी आहे? मित्र हो, सेबीने सुरू केले स्टेट बघा सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना झाली 1988. त्याला वैधानिक दर्जा मिळाला 1992. आणि प्रश्न विचारलाय की परवा ही योजना कशासाठी सुरू केली आहे सेबीने? तर उत्तर पाहायला गेलं, भूतकाळातील जोखीम आणि परतावा दावे तपासण्यासाठी ही योजना परवा है ना नावाची कोणी सुरू केली आहे? सेबीने सुरू केलेली आहे. आपण जर पाहायला गेलं की सर्व शेअर मार्केटवर भारतात कंट्रोल करणारी आपल्या देशाची संस्था कोणती? तर सेबी आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र हो आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 14वा. 2025 ची FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप चेन्नई कोणत्या देशाने जिंकला? ऍक्च्युअली चेन्नई झाली ती, तर विचारलंय कोणत्या देशाने जिंकली आहे? चेन्नई मध्ये झाली होती बघा, इंडियामध्ये झाली होती, तर जिंकलेला देश कोणता आहे असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलाय. तर उत्तर जर पाहायला गेलं बघा, ऑप्शन आहे भारत, नेदरलँड, स्पेन, जर्मनी. तर उत्तर आहे जर्मनीने ही स्पर्धा जिंकलेली आहे. कोणी जिंकली? जर्मनी या देशाने जिंकलेली स्पर्धा आहे. 15वा. गगनयान मोहिमेसाठी मानवी रोबोट है ना व्योममित्र कोणत्या संस्थेच्या मोहिमेत पाठवला जाणार आहे? ऑब्विसली व्योममित्र आपण बनवलाय म्हणजे आपल्याच ह्याच्यात जाणार, तर इस्रो मध्ये ते जाणार आहे. ठीक आहे, इस्रोद्वारे तो घेतला जाणार आहे. 16वा. जीवीस पर्यावरण व जलवायू स्थिरता मंत्रिस्तरीय बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर जर पाहायला गेलं दक्षिण आफ्रिकेमध्ये ती सुरू केली होती. ठीक आहे, दक्षिण आफ्रिका. 17वा. चॅट जीपीटी एटलान्स हा AI आधारित वेब ब्राउझर कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर उत्तर आहे ओपन AI ने तो सुरू केलेला आहे. कोणी सुरू केलाय?
ओपन एआय ने. पुढे 18वा प्रश्न मित्र हो. रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त सहकार्याने सुरू करण्यात आला आहे? तर युनायटेड किंगडम द्वारे तो सुरू करण्यात आलेला आहे. कोण? युनायटेड किंगडम देशाने. ठीक आहे. पुढं 19वा प्रश्न. टायटॅनियम आणि सुपर ओलाय मटेरियल्स प्लांटचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर उत्तर आहे राजनाथ सिंग यांनी केलेले आहे. देशाचे मंत्री आहेत. 20वा प्रश्न. जागतिक अन्न दिवस 2025 ची थीम काय होती? ऑब्विसली उत्तर आहे चौथं ऑप्शन, हँड इन हँड फॉर बेटर फूड अँड अ बेटर फ्युचर. आणि मित्र हो, सर्वांसाठी आजचा प्रश्न. पोलीस स्मरण दिवस म्हणजे पोलीस स्मृती दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपल्याकडे ऑप्शन आहे 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 26 जानेवारी. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे मित्र हो, आपण रोजच्या रोज करंट अफेअर घेत असतो. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो. आपण प्रॉपरली अभ्यास केला तर नक्की आपल्याला त्याची मदत होते. ठीक आहे. आणि आपण वेळेनुसार प्रत्येक करंट अफेअर लिहून घेत जा, जेणेकरून आपल्याला ती मदत होऊ शकते. ठीक आहे. आज इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.